आसिम तू असलास ना की बरं असतं रे जरा. हो आई, मला माहिती आहे, पण माझे पेशंट्स वाट बघतायत तिथे. असं कर ना, तू जा, तुझा कॅम्प कर आणि ये परत. सारखी बिचारी तेच सांगत असते मला. थांबतोच. आज भेटायचं का कॉफी प्यायला? आज म्हणजे तुला जमेल का? हो चालेल. कुठे भेटायचं? मरीन ड्राइव्ह, मिस्टर ब्राउन, 6 वाजता. ठीक आहे, डन. कुछ तो हुआ है, कुछ हो गया है. तुला काय झालं अचानक? हा? नाही, हेच मी तुला विचारणार होते खरं तर की आज अचानक, आज काहीतरी स्पेशल आहे, राईट? स्पेशल? नाही अगं, मावस बहिणीला भेटायला जाते. मावस बहिणीला. जरा जास्तच हँडसम दिसते मावस बहीण. हॉस्पिटल? हा, तू हॉस्पिटल म्हणालीस ना? हो. मी डिरेक्टली येईन हॉस्पिटलला. ठीक आहे, ठीक आहे. काय अशी का बघतेस? मावस बहिणीला भेटायला जाताना केवढी तयार होऊन जातेस ना, हे बघते. अनु, तुला वाटतंय तसं काहीच नाही, कळलं? पण मी कुठे म्हटलं मला काही वाटतंय अंजली? हे बघ, तू एनिवे नंतर आम्हा दोघांना सरप्राईज देणार आहेस, हे माझं ठरलंय डोक्यात. सो फोन कोणाचा आला होता? अरे हो, मला ओंकारचा फोन आलेला. माझा तो 3 नंबरवाला पेशंट आहे ना, त्याचं बीपी शूटअप झालं. म्हणजे त्या नवीन मशीन्समुळे रीडिंग नीट घेता नाही आलं आणि डोसेज कमी पडला यार. मग जायचंय का हॉस्पिटलमध्ये? काय? हा, भरी आहेस ना जरा अंजली. आपल्याशिवाय हॉस्पिटल बंद पडणार आहे असं का वागत असतेस तू? तसं नाही, पण ज्या अर्थी ओंकारनी फोन केला त्या अर्थी त्याला खूप टेन्शन आलं असेल ना. अरे मग असे ना का टेन्शन मध्ये आहेत ना तिथे सगळे. यशस्वी सर आहेत, रोहिणी मॅम आहेत, ऑल ऑफ देम आर राईट देअर. सो जस्ट काम डाऊन, ओके? नाही, पण मग नेहमीपेक्षा थोडं लवकर गेलो असतो, एवढंच. अंजली, कम ऑन यार. एक कुठली तरी गोष्ट हॉस्पिटलमध्ये बिघडली तर तू काय लगेच तुझं शेड्यूल चेंज करणार आहेस का? रिलॅक्स, ओके? आणि एवढी तयार झाली आहेस तर मग जा ना भेटायला मावस बहिणीला. अगं अनु, हा, ओके, बाय बाय. मावस बहीण म्हणे. सप्रे, हॉस्पिटलमध्ये बसवलेले सगळे नवीन मॉनिटर्स लगेच काढून टाका. मला त्यातला एकही मॉनिटर दिसला नाही पाहिजे. का? काय झालंय? तू बस ना, बोलू. नाही, बसायला वेळ नाही, पण हे काम लगेच झालं पाहिजे. मला नवीन मॉनिटर्स हवेत. काय झालंय यश? काय झालंय म्हणजे दे आर नॉट वर्किंग प्रॉपरली. रीडिंग चुकीचं आलं म्हणून एका पेशंटला चुकीचा डोसेस दिला गेलाय. एखादा मॉनिटर रिप्लेस करावा लागेल, तो करून टाकूया. तो एखादा नाही, सगळे मॉनिटर्स मेजर प्रॉब्लेम देतात. असं कसं शक्य आहे? डॉक्टर राऊतनी सगळी ऑर्डर व्हेरीफाय केली होती. एक मिनिट, काय झालं होतं हे बघण्यापेक्षा काय करता येईल हे बघूया ना आपण. सगळे मॉनिटर्स लगेच बदला. असीम, काय बोलणार आहात तुम्ही तिच्याशी? काय करून इम्प्रेस करा बाबा, काय करू? अंजली, मला तुझ्याशी
खूप महत्वाचं बोलायचं आहे. मला असं नाही यार. ओके अंजली, यू नो व्हॉट, म्हणजे खूप दिवसांपासून मला असं वाटतंय आणि आय थिंक नाही 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 नाही, हे खूपच टीनेज टाईप होत आहे. काय असीम, आरामात, अजून नीट मैत्री होऊ द्या. किती काय करताय? कमाल. पहली बार है ना? रोहिणी, कसा आहे तो पेशंट आता? बरा आहे आता, तो कंट्रोल मध्ये आहे सगळं. तू टेन्शन घेऊ नकोस. मे कम इन सर? थँक्यू. बस आता जरा शांत, कॉफी घे. यश, एक सुचवू का? बोल ना. मला असं वाटतं तू हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटमध्ये लक्ष घालायला हवंस. म्हणजे बघ ना, आज त्या पेशंटला काही झालं असतं तर. मला एक सांग, हे असे नवीन मॉनिटर्स लावायचा निर्णय असा तडकाफडकी का घेतला? रोहिणी, तुझं बरोबर आहे, पण मी कुठे कुठे लक्ष घालायचं? माझे पेशंट, सर्जरीज, मॅनेजमेंट, ऍडमिन, कुठे कुठे लक्ष घालू मी? सांग ना. बरोबर आहे तुझं, पण अशाने काही मोठा प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी तुला फक्त अलर्ट करते. रोहिणी, एकटा पडलोय का मी? डॅडना माझं काही पटत नाही, मला त्यांचं काही पटत नाही. ते फक्त एकच काम करतात, माझ्या प्रत्येक नवीन गोष्टीला विरोध करतात. यश, असं नाहीये, असं नको म्हणू सारे. नो, दिस इज बॅड. नवीन हॉस्पिटलचं स्वप्न पाहिलं तर सगळं माझ्यावरच पडलं येऊन. त्यात आईची तब्येत ठीक नाही. आता तर नवीन हॉस्पिटलच्या प्रोजेक्टची फाईल जरी पाहिली ना तरी त्रास होतोय मला. यश, प्लीज तू असा निगेटिव्ह विचार करू नकोस. मग काय करू मी? तर जोपर्यंत आईची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत हे नवीन हॉस्पिटलचं कामच करू शकणार नाही. माझं मनच लागणार नाही. आय कॅन अंडरस्टँड यश, पण तू काकूंचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. काकूंचं माझ्यावर सोपं, मी काळजी घेईन काकूंची. रोहिणी, तू म्हणतेस मॅनेजमेंट मध्ये लक्ष घाल, पण नवीन हॉस्पिटल झाल्याशिवाय ते शक्यच नाहीये. कारण प्रत्येक महत्वाच्या गोष्टीसाठी डॅडची सही लागते. सही घ्यायला गेलो की ते विरोध करतात. आणि असीम दादू इतका हुशार आहे, इतकं पोटेन्शियल आहे त्याच्याकडे, पण तो काहीच मदत करत नाहीये मला. त्याची काहीच मदत होत नाही मला. हो, बिकॉज ही वॉन्ट्स टू लिव्ह ऑन हिज ओन टर्म्स. नो नो, गावातल्या लोकांची सेवा करण्याचं डॅडचं स्वप्न जगतोय. आणि माझं स्वप्न ते मी एकट्याने पाहिलंय ना, त्यामुळे ते मी एकट्यानेच पूर्ण करायचं. हो ना यश, तू प्लीज शांत. तू हा सगळा विचार करूच नकोस आता. तू कॉफी पी. बघ, गार झाली असेल, मी गरम करून आणू का? नाही, नको, मी राहू दे. हॅलो सर.
सर हं? ओ हॅलो 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 सिट ना सिट सिट सॉरी हे तुझ्यासाठी थँक्यू. बस बस इट्स ओके दे ठेवून दे इथे. So finally we meet up for our first coffee. अंजली मॅडमनी आमच्यासाठी त्यांच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढला. सर तसं काही नाहीये. आणि तुम्ही सुद्धा इतके बिझी असता. तुमच्यापेक्षा कमी हं. एनिवे काय ऑर्डर करूया? कॉफी? नाही म्हणजे मला माहितीये की इकडे कॉफीला बरीच नावं आहेत, पण खरं सांगू का मला माहिती नाहीयेत काय म्हणजे काय ऑर्डर करायचं ते एक्झॅक्टली. वा छान. नाही म्हणजे मला पण त्यातलं काही कळत नाही. मी पण अगदी तुझ्यासारखाच आहे. ओह यु नो कॉफीमध्ये मला फक्त इन्स्टंट आणि फिल्टर एवढंच माहिती आहे. आपण यांनाच विचारूया का? एक्सक्यूज मी इथे या ना. यस सर. कुठली चांगली कॉफी सजेस्ट करा ना प्लीज. कॉफी लाते घ्या. ला तुला म्हणजे 2 कॉफी लाते आणा असं. सर एक्सक्यूज मी पाणी मिळेल का इकडे? ओके पाणी पण आणा. ओके थँक्यू. सॉरी मीच तुला कॉफी प्यायला बोलवलं आणि मलाच माहित नाही काय ऑर्डर करायचं. सर नाही उलट मला सुद्धा माहिती नाहीये. काय आहे ना आमच्या गावाकडे हे असं कल्चर नाहीये. हा म्हणजे मी सुद्धा एक मिडल क्लास वातावरणात वाढलेली मुलगी आहे आणि मग मी इथे आले त्यामुळे हॉस्पिटल ते हॉस्टेल आणि हॉस्टेल ते हॉस्पिटल एवढंच काय ते माहितीये. म्हणजे एखादा दिवस जर का सुट्टीचा असेल आम्ही फक्त आराम करतो, फक्त झोपा काढतो. दॅट्स इट. ऑब्विसली. सॉरी मी 1 मिनिट हे विसरूनच गेलो. दिस इज फॉर यू. काय आहे हे? उघडून तर बघ. आय मीन प्लीज उघडून बघ. सुपर्ब सर. दिस इज अमेझिंग. आवडलं तुला? सर ऑफकोर्स. सर हे तर माझ्या आवडत्या डॉक्टरांचं पुस्तक आहे. माझं आवडतं पुस्तक आहे. यांनाच तर मी गुरु मानते. खरंच? हो. म्हणजे हे पुस्तक मी वाचलंय आणि फक्त वाचलंच नाही, यावर जनार्दन सरांची सही सुद्धा घेतलीये. म्हणजे मी दुसरं पुस्तक आणायला हवं होतं का? अजिबात नाही सर. मला काय गिफ्ट करायचं तर ते जनार्दन सरांचंच पुस्तक. हे माझ्या जवळच्या सगळ्या लोकांना माहितीये. त्यामुळे थँक्यू सो मच. म्हणजे हे गिफ्ट तुला आवडलंय? सर फक्त आवडलं नाही, खूप जास्त आवडलंय. आय एम सो लकी. जनार्दन सरांचं पुस्तक मला कायम इन्स्पायर करत आलंय. रादर लहानपणापासूनचं माझं स्वप्न आहे त्यांच्यासोबत काम करावं आणि एक दिवस त्यांच्यासोबत सर्जरीला उभं राहावं. अँड सी आय एम सो लकी. आज मी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करतेय. सर आय मस्ट टेल यू तुम्ही आयुष्यात एकदा तरी सरांना भेटायलाच हवं. डॉक्टर म्हणून ते ग्रेट आहेतच, पण एक माणूस म्हणून सुद्धा ते खूप ग्रेट आहेत. वडील कोणाचे आहेत? वडील? वडील म्हणजे बाप माणूस आहे तो?
बाप माणूस आहे, वडील, मोठे वडील. खरंय सर, खरंच खरंच. आणि जनार्दन सरांचा एकदा का विषय निघाला की मी तासनतास या विषयावर बोलू शकते. त्यामुळे आता तुम्ही सांगा सर, तुमच्या फॅमिलीबद्दल. मला आठवतंय तुम्ही म्हणाला होता तुमचे वडील सुद्धा डॉक्टर आहेत. कांदा. डॅड, अरे आलास, ये. तुम्ही किचन मध्ये? आज मी एक फर्स्ट क्लास चिकन बनवणार आहे, खानापूर का स्पेशल. पाणी सुटलं ना तोंडाला. काय झालंय, बऱ्याच दिवसानंतर मी आलो ना इथे, त्यामुळे वस्तू सापडत नाहीत. आई लपवून ठेवते. गोंधळ झालाय माझा थोडासा त्यामुळे. काय रे, काय झालं? काय झालंय? आई बरी आहे ना? आईची तब्येत बरी आहे, पण हॉस्पिटलमध्ये आपण जे नवीन मॉनिटर्स घेतलेत ना, ते सगळे वाईट क्वालिटीचे निघाले आणि त्यामुळे एका पेशंटला त्रास सुद्धा झाला आज. कानावर आलंय माझ्या. तसंच काहीसं आईच्या बाबतीत झालं तर? अरे, विचार करूनच भीती वाटते. तू होतास ना तिथे, मग कसलं टेन्शन. मला माहिती आहे सगळं व्यवस्थित होणार आहे. डॅड, पण काळजी तर वाटणारच ना. यश, जी काळजी तुला तुझ्या आईबद्दल वाटते ना, ती आणि तशीच काळजी मला माझ्या प्रत्येक पेशंट बद्दल वाटते. त्या पेशंट मध्ये मला कधी कधी माझी आई दिसते, कधी माझा भाऊ दिसतो. प्रत्येक पेशंटचा जीव हा प्रत्येक नातेवाईकासाठी महत्वाचा असतोच ना. ते डॅड, तुमचं सोशल सर्व्हिसचं स्वप्न करतोय ना पूर्ण असीम दादू, मग त्यालाच करू द्या. मी पेशंटकडे फक्त पेशंट म्हणूनच बघू शकतो. अरे, तू एवढा का चिडतोयस? आणि मी जनरल गोष्ट सांगितली. बरं, हे मुळात माझं मत आहे, ते सांगितलं मी तुला. ते मला माहित नाहीये का? बरं, तू चिकन खाणारच ना? नाही, नको. अरे, तू. भूक नाहीये मला. माझं भागेल यात. अरे यश, थँक्यू. मी नंतर सांगतो ना तुला. ऑफकोर्स सांगणार. तू सांग तुझ्याबद्दल. तुझ्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी आई असते. ती गावाला असते. आणि आता इथे संजीवनी हॉस्पिटलच माझं कुटुंब आहे. कुटुंब? सर, खरंच आमच्या हॉस्पिटलमधली सगळी माणसं फार गोड आहेत, खूप काळजी करतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक आशा सिस्टर म्हणून आहेत. मी त्यांना आशा काकू म्हणते. त्या खूप छान आहेत, खूप खूप काळजी घेतात माझी. वाह, सिस्टरला काकू म्हणणारी तू पहिलीच असशील. आणि रोज आणि तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला सांगितलं होतं प्रदीप आणि रोज बद्दल. फोनवर बोलणं झालं होतं. त्यांचं लग्न झालं? हो, झालं. लग्न झालं, प्रॉब्लेम झाले, पण आता ऑल फाईन. तर तो मला बहीण मानतो. फक्त बहीण मानत नाही, पण बहिणीसारखं प्रोटेक्ट सुद्धा करतो. आणि शर्मा अंकल, मी शर्मा अंकल बद्दल बोलले का कधी तुम्हाला? कोण शर्मा अंकल? आमच्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आहेत शर्मा अंकल म्हणून. तर ते आणि मी, आम्ही तासनतास एकाच विषयावर कितीही वेळ बोलू शकतो. सर, काय झालं? मी खूप बोलतेय का? नाही नाही, बोल ना, बोल. ऐकतोय मी, बोल तू. आय एम सॉरी. आय होप आय हॅवंट बोर्ड यू. नो नो नो, नॉट एट ऑल. तुझ्याशी बोलून कोणीही बोर होणार नाही. तू बोल ना, ऐकतोय मी. पण ऍक्च्युली एवढ्या वेळ सर फक्त मीच बोलतेय. तुम्ही पण काहीतरी बोला ना. तुम्ही पण सांगा ना तुमच्या फॅमिली बद्दल.
सांगून टाकू का हिला सगळं खरं खरं?